नमस्कार मित्रांनो, तर आपला सगळ्यांचं स्वागत आहे डीएम मोटो ब्लॉग्स मध्ये. तर आज आपली चॅनलची पहिली संडे राईड आहे. तर बघूया कशी राहते राईड आणि कोणकोणत्या सुपर बाईक्स आपल्याला बघायला मिळणार आहेत आज. तर न वेळ घालता ब्लॉग स्टार्ट करूया. लेट्स गो. आतापर्यंत आपल्याला कोणतीही बाईक बघायला नाही मिळाली, पण पुढे ब्लॉग बघत राहा, पूर्ण ब्लॉग बघा. पुढे आपल्याला कोणतीही तरी आपल्याला सुपर बाईक्स बघायला मिळेल. खूप बाईक्स संडे राईडला निघाल्या असतील, तर त्याच्यातली कोणती आपल्याला सुपर बाईक्स बघायला मिळणार आहेत. तर पूर्ण ब्लॉग बघा. तुम्ही बघू शकता हिमालयन एकदम फास्ट मध्ये चालली. 1 minute later. पेट्रोल ते आम्हाला पेट्रोल टाकायचे होते, पण आम्ही विसरून गेलो. तर पहिले पेट्रोल टाकूया, नंतर ब्लॉगला जाऊया. पेट्रोल नसेल तर गाडी तर चालणार नाहीच. हो काका, पेट्रोल टाका चला पटकन, खूप टाइम होतोय. 150 150 ₹150 देगा. पैसा ही पैसा होगा. तर पेट्रोल टाकून तर झालंय. आता जाऊया पुढे. तुम्हाला अजून सुपर बाईक्स दाखवायचे आहेत. हे बघा, आता आपल्या समोर BMW मॉडेलच्या 2 बाईक्स केलेल्या आहेत. आणि यांना आवाज नोटीस करा. पुढे सुपर बाईक सगळ्यातली बाप ZX-10R पण गेली, पण ती तुम्हाला दाखवू शकलो नाही, कारण पेट्रोल टाकणं पहिले गरजेचं होतं, नाही तर पुढे जाऊ शकलो नसतो. तर पुढे अजून अशाच सुपर बाईक्स बघण्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा आणि लास्ट पर्यंत ब्लॉग मध्ये राहा. असेच मराठी मोटो ब्लॉग्स बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा एकदा. ही बघू शकता, आत्ताच साईडला एक हिमालयन क्रॉस झालेली आहे. तर ही आतापर्यंतची दुसरी हिमालयन आहे. तर अशा दुसऱ्या अनेक बाईक्स आपल्याला बघायला मिळणार आहेत. लास्ट पर्यंत ब्लॉग बघा. हो हो, उभा राहून चालवतोय. आता हिमालयन वाला तर कर्जत साईडला चाललाय, पण आपण आज खोपोली साईडला जाणार आहोत. आणि इथे बघा, पुढे बायकरचा ग्रुप थांबलाय. बाय रायडर्स, भेटू पुढे. तर बघू शकता, पुढे एकविराईची पालखी चाललेली आहे. कमेंट बॉक्स एकविराईच्या नावाने भरून टाका. एकदा जर व्हिडिओ लाईक नाही केलं तरी चालेल, पण एकविराईचं नाव लिहायला नका विसरू. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? दादाला पेट्रोल संपलंय वाटतं, गाडीला धक्का मारत चाललंय. बघू शकता इथे दुसरा बायकरचा ग्रुप थांबलेला आहे. इथे जास्त बाईक्स होत्या. आणि एक गोष्ट सांगतो की जर तुम्हाला पण मोटो ब्लॉगिंग स्टार्ट करायची आहे, कसलीच वाट नका बघू की माझ्याकडे कॅमेरा नाहीये. काही कसे असतात, त्यांच्याकडे टॅलेंट आहे, पण जर त्यांच्याकडे कॅमेरा नाही, ते बोलतात माझ्याकडे कॅमेरा नाही, मी कशी मोटो ब्लॉगिंग करू. तर असा काय नसतो, माझ्याकडे पण कॅमेरा नाहीये. ऑनलाईन मागवा तुम्ही, चीन माउंट येतो 200-250 रुपयाचा. तर माझ्याकडे काय कॅमेरा नाहीये. माझ्याकडे एक iPhone 14 आहे, तोच मी लावलाय. एक चीन माउंट घेतलाय ऑनलाईन. सगळ्यांकडे मोबाईल तर असतातच. 250-300 रुपयाला चीन माउंट मागून तुम्ही पण मोटो ब्लॉगिंग स्टार्ट करू शकता. चला एक स्पीड चॅलेंज करूया. आणि गाडी तर आहे 125 cc ची, तरी पण बघूया 100 जाते का नाही. जर 100 गेली ना, तर एकदा लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला. गाडी 125 cc ची.
आता गाडी चाललेली 95 आणि 100 टच झालेली गाडी. बघू शकता 100 प्लस 101 चाललेली आहे गाडी. तर तुम्हाला बघा दिसेलच. बघा शाईनचा स्पीड टेस्ट पण झालेला आहे. 125 सीसी बाईक 101 वर जाते. तर एकदा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा अशाच मराठी मोटो ब्लॉग बघण्यासाठी. ही बघा एक येल्लो कलरची बाईक माझ्या साईडून एकदम फास्ट मध्ये गेले, पण हिचं नाव मला माहित नाही. ज्यांना ज्यांना नाव माहिती असेल ते कमेंट बॉक्स मध्ये लिहा. ही बघा एक निंजा साईडून एकदम फास्ट मध्ये गेलेले आहे. ही बघा सकाळची सुरुवात जर अशा दृश्याने झाली ना तर अख्खा दिवस खूप चांगला जातो. बघू शकता सूर्य आत्ताच उगवलेला आहे. खूप सुंदर दिसतो सूर्य. बघा आजच्या व्लॉग मधला हा खूप सुंदर दृश्य आहे. वाव सो ब्युटिफुल. हे बघा पाठी दोन सुपर बाईक उभ्या होत्या पण आपण मिस केल्या. एक होती हायाबुसा आणि एक होती Z900. तर आपण मिस केल्या. जाऊ दे, आपल्याला अशा अनेक बाईक्स मिळतील पुढे सुपर बाईक्स बघायला. तर पूर्ण ब्लॉग बघा, लास्ट पर्यंत ब्लॉग बघा. तर बघू शकता मित्रांनो, आपल्या राईड मधल्या आपल्याला भेटलेल्या पहिल्या दोन सुपर बाईक्स आहेत कावासाकीच्या मॉडेलच्या. तर ही बघू शकता, ही समोर चाललेली आहे ती निंजा 1000 आणि पुढे चालले आपल्या समोरच ती Z900. पाठी पण आपल्याला सुपर भेटलेला हायाबुसा आणि Z900, पण त्या आपण मिस केल्या. तर बघू शकता खूप छान अशी बाईक आहे. ही बघू शकता आता चाललेली साईडला Z900 आणि समोरच आहे निंजा 1000. खूप विशाल अशा गाड्या आहेत. जर आपल्या 10 गाड्या मिळून अशी एक गाडी होईल दोघांचं पण. हे बघा आता तर निंजाला ओव्हरटेक करून पुढे चाललोय आणि पुढे चाललेले Z900. बघू शकता आजच्या राईड मध्ये हा सुपर बाईक्स आपल्याला बघायला मिळालेत. तर जास्त पुढे नाही जाऊ शकत, पूर्ण टर्न मारायला लागेल की पुढे पोलीस सुद्धा असतील. तर इथूनच आपण परत फिरूया मागे. घरी जाताना सुद्धा आपल्याला सुपर बाईक्स बघायला मिळणार. लास्ट पर्यंत ब्लॉग बघा आणि जर सुपर बाईक्स आवडल्या असतील तर एकदा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि जाताना आपल्याला एक शिव मंदिर दिसलेलं, तर तिथे आपण पाया पडायला जाणार आहोत. महादेवाचं दर्शन घेऊन मग घरी जाऊ. हे बघा आत्ताच एक ZX10R गेलेले आहे. सगळ्यातली बाप निंजा मॉडेल मध्ये सगळ्यात बाप गाडी म्हणजे ZX10R. कारण त्याची स्पीड पहिल्या गिअर मध्ये 180 जाते आणि फुल स्पीड बोललो तर 300 प्लस जाते. म्हणून त्या बाईकला मी ग्रीन मॉन्स्टर असं बोलतो. तर मित्रांनो तुम्ही सांगा, काय ग्रीन मॉन्स्टर हा तुमचा शब्द आहे का तिला? हे बघा आत्ताच आपल्याला महाराजांचे दर्शन झालेत. तर याच गोष्टीवर एकदा कमेंट बॉक्स मध्ये जय शिवराय नक्कीच लिहा. तर हे बघा या ग्रुपमध्ये सगळ्या सुपर बाईक्स होत्या. तर पहिली होती BMW S1000 स्पीड किंग आणि हायाबुसा पण होती आणि आपला ग्रीन मॉन्स्टर म्हणजेच ZX10R ही पण होती. तर मित्रांनो बघू शकता आतापर्यंतचा सर्वात मोठा ग्रुप होता आणि याच्यात अनेक सुपर बाईक्स होत्या. हे बघा पाटणा पण 4-5 सुपर बाईक्स आल्यात. तर आज माझ्या म्हणण्यात लोणावळ्याला खूप गर्दी असेल, कारण या सर्व सुपर बाईक्स आपल्याला लोणावळ्याला जाऊन थांबणार.
तर मित्रांनो, जो शिव मंदिर मी तुम्हाला बोललेलो तो हाच शिव मंदिर. ते बघू शकता तुम्हाला इथे अशी प्रचंड अशी मूर्ती दिसून येईल महादेवाची. बघा इथून पण दिसत असेल कॅमेरामध्ये. तर पहिले महादेवाचं दर्शन घेऊ आणि मग घरी जाऊ. तर एंट्री पुढून आहे, पुढून रस्ता आहे. हा गेट आहे, इथून एंट्री करायला लागेल आपल्याला. मला तर वाटतोय की बंद आहे मंदिर, कारण मंदिराचं काम चालू होतं खाली. तिथे एक काका बसलेत, पण ते बोलतात पाठून एंट्री आहे, इथून एंट्री नाहीये. तर बघूया कुठून पाठून एंट्री आहे. तर एंट्री तर आम्हाला मिळाली नाही, कारण मंदिराचं काम चालू होते. तर ते बोलले की आज एंट्री नाही मिळणार. मग आम्ही निघालो घरी. आणि एकदा सकाळचे वातावरण कसं होतं आणि आत्ताचं बघा, अचानक असं पाऊस सुरू झाले आणि खूप त्रास होत होता, कारण कॅमेऱ्यावर सारखं पाणी येत होतं. तर ते हाताने पुसायला लागत होतं मला. तर आपण फटाफट गाडी चालवत पोहोचलो घरी. वेलकम बॅक टू होम. तर खूप बरं वाटतंय घरी पोहोचल्यावर, कारण आपल्या चॅनलची पहिली संडे राईड होती आणि चांगली गेलेली आहे. राईडला काय वाईट नाही घडलं. आणि असेच मराठी मोटो ब्लॉग बघण्यासाठी आणि जर ही राईड आवडली असेल तर चॅनलला एकदा लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.